तर भाऊन गणी आज पण चालू होते आमच्या कॉलेजमध्ये कबड्डीच्या स्पर्धा. मग म्हणलं जायला लागते. मग म्हणलं माझ्या दोस्ताला मला फोन करावा लागते. त्यामुळे गण्याला फोन केलो तर गण्या का रोजच्यासारखा झोपलेला होता. मग म्हणलं गण्या का 8:30 शिवाय येत नाही म्हणल्यावर गणी आपण म्हणलं कॉलेजवर गेलं बरं. त्यामुळे गणी कॉलेजवर गेलो आणि वर्गातले एकटे बी दिसत नाही गो. तेवढ्याच गणी झाडाच्या आड्याला लपलेला लाडू गणी मला झटक्यात दिसला. मग काय ह्याला घेऊन गेला आणि कॉमर्सच्या पोरांनी जरा आबरू काढायला लागते म्हणले. मग नी ह्यो लाडू एकट्या मेंबरला तिकडे घेऊन देता कारण त्याचा आज बड्डे होता. मग गणी तेवढ्या तिकडनं गण्या भाई आणि अथर्व पहिलवान आले. मग गण्या ऐकतोय गण्या भाई कसा बॉसमध्ये आलाय. गॉगल बिगून घालून सगळी जसं की सगळी ह्यालाच बघणार आहेत. मी एवढ्या दानिशबाई दिसला. दानिशबाई जरा आज काय कट्टाचाच होता. ती मला व्हिडिओ घे म्हणाले. तेवढ्या तिकडे आमची मॅच चालू झाली. मग म्हणलं बघा एक ती होकीची मॅच आहे म्हणलं बघायला लागते. आणि मॅच बघण्यात काय मजाच नाही कारण वन साईड मॅच मारायची कुणाला बहुतेक. मग म्हणले बाहेर जाऊन उभारलं बरं. तेवढ्या कन्या लाडूची मॅच होती त्यामुळे लाडू बी तयार झाला. बॉडी बुडी आम्हाला दाखवायला. मग लाडूची मॅच बघायला म्हणलं. मी जुनी कसं स्टमच्या मागे उभारून गेम चेंज करते तसं लाडू गणी एका रेडमध्ये गेम चेंज करायचा. मग गण्या म्हणाले लव्या काय तर थंडा मारून या. मग अण्णा बिडीला घेतला आणि थंडा मारा गेला. मग गण्या कसं एकदा येते करत 10 वेळा बोलून दाखवते. मग काय बहुत जणा म्हणतात जरा बोलून घ्या लागते. आणि आता कसं प्यायला बघा. मग जरा पिलाव आणि म्हणलं परत एकदा मॅच बघा द्या कारण मॅच होती अण्णा बिडीची आणि अण्णा बिडीची मॅच आहे म्हणलं बघायला लागते. मग मी मॅच बघायला गेला तेवढ्याच आपला चड्डी साईडला दिसला. मग साईडला म्हणलं ब्लॉगमध्ये घ्या लागते. आणि इकडे देवऱ्या म्हणाला लव्या मला बी घे म्हणाले. मग त्याला घेतलो आणि म्हणलं आपल्याकडे काय जास्त टाईम नाही त्यामुळे घरला गेलं बरं. मग गण्याला म्हणलं घरला सोडतं. मग गण्या आणले R15 R15 बसलो घरला सोडतो म्हणाले. बाजारातून जायला लागते. भावाची कमिटमेंट आहे म्हणल्यावर ऐकायला लागते. मग बाजारातून गेला मग गण्याला आला घरातनं फोन. मग गण्या म्हणाले तुला शिवसेनेच्या रूम जवळ सोडतो तिथनं तू चलत जा चालतंय म्हणलं भावा. तर भावानं गणी आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा लागते. सपला विषय.